मला लहानपणची तू आठवण करून दिली झाली. मी खाल्लाच का लहानपणी. आजी करायची म्हणजे हा. आईची आई ना. हा. आज आजी असती तर आई बरोबर 120 ते 25 वर्षांची हो असती, हो. नाही का? हो, तर इतकी जुनी म्हणजे आजीच्याही लहानपणची ही रेसिपी आहे. इतकी जुनी पारंपरिक रेसिपी आहे ही आपली. सगळे पदार्थ पौष्टिक असतात. थंडीच्या दिवसात छान असतात खायला. पूर्वापार बनत आलेला पदार्थ आहे आणि आई पण माझी खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणापासून हा पदार्थ बनवायची. मला आवडतो ना. हो, तुझ्या आवडीचा आहे तो अगदी. आणि आजी आणि तू आम्ही लहान असल्यापासून हे बनवायचा. सगळं घेऊन आम्ही 3ऱ्या मजल्यापर्यंत उत्साहात जायचो आणि अगदी. तर आई आज मी ते पदार्थ दाखवणार आहे. एखाद्या वेळेस आमचा व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो. फार मोठा व्हिडिओ झाला तर मी अर्धा भाग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवीन तुम्हाला. तिथे आमच्या इथे एक रामाचं देऊळ हो, होतं, हो. त्यांच्याकडे फक्त ते मशीन होतं. मला मिक्सर नव्हतं त्यावेळेला. मिक्सर नव्हते. आज आम्ही तो गव्हाचा पदार्थ बनवणार आहोत. प्रीबायोटिक पाणी तुम्ही कुकिंग मध्ये वापरू शकता. ह्याच्यामध्ये कणिक भिजवू शकता, खिचडीमध्ये घालू शकता, आमटीमध्ये घालू शकता. पण प्रोबायोटिक पाणी आहे त्याचं कुकिंग प्रोसेस मध्ये बॅक्टेरिया मरून जातात आपण गरम केल्यानंतर. त्यामुळे हे पाणी न गरम करता न उकळता तसंच प्यायलेलं चांगलं. तर त्याचं तुम्ही सरबत बनवू शकता. थोडंसं मीठ, काला नमक, थोडीशी मिरपूड, लिंबू असं तुम्हाला जे काय आवडतं ते त्याच्यामध्ये घालून तुम्ही टॉनिक म्हणून हे पाणी नक्की पिऊ शकता. सो ही झाली पाण्याची माहिती. त्याच्यापासून आपण खूप सारे पदार्थ बनवू शकतो. व्हिडिओ थोडा लांबला आहे त्याबद्दल क्षमस्व, पण पदार्थ पण 5 दाखवले. एनर्जी देणारा, ताकद देणारा असा हा पदार्थ ह्या थंडीमध्ये नक्की बनवून बघा.